राज्यातल्या मिनी विधानसभेसाठी आता भाजप रणशिंग फुंकतंय। भाजपच्या महाविजय 3.0 या अभियानाला आता उद्यापासून सुरुवात होतीये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज भाजपचे सगळे जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत आणि याचाच आढावा आमचे प्रतिनिधी गोविंद साळुंके यांनी घेतला। आपण पाहूया। सैनच्या शिर्डीमध्ये भाजपचं अधिवेशन पार पडत आहे। आजपासून पुढील 2 दिवस या अधिवेशनाचा असणार आहे आणि अधिवेशन पार पडण्यासाठी या ठिकाणी जय्यत तयारी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी मोठा असा शामियाना उभारण्यात आला आहे। 2 मंडप या ठिकाणी उभारण्यात आले आहे। या ठिकाणी जवळपास 15,000 पेक्षा अधिक या ठिकाणी आसन व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। त्यामुळे एकंदरीत जर पाहिलं तर या ठिकाणी जय्यत तयारी जी आहे ती अधिवेशनाची झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या अधिवेशनाला दिग्गज नेते जे आहे ते या ठिकाणी येणार आहे। आज जर पाहिलं तर सायंकाळी 7 वाजता या ठिकाणी आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष यांची बैठक जी आहे ती देवेंद्र फडणवीस आणि JP नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे। या शिर्डीतील सर्व कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील हे या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे एकंदरीत जर पाहिलं तर साईंच्या शिर्डीमध्ये अधिवेशनाची जय्यत तयारी झाली असून उद्या अमित शाह या ठिकाणी येऊन अधिवेशनाचा समारोप जो आहे तो करणार आहे। गोविंद साळुंके, लोकशाही मराठी, शिर्डी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।